सो अशा पद्धतीने आम्ही ह्याला अनबॉक्स केलेलं आहे, असेंबल केलेलं आहे आणि तुम्हाला थोडाफार डेमो पण दाखवला आहे. असं केलं ना तरी ते नाही पडत दॅट अँगल की आम्ही समोर लाईट ठेवली आहे आणि आम्ही त्या लाईटच्या समोर बसलो आहे. ओके हां. सो यामध्ये ना एक प्रीसेट्स दिलेले आहेत काही. सो त्याप्रमाणे हाय गाईज. ओके वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण अपेक्स लाईट्सचे असेंबली करणार आहोत. हाऊ टू यूज इट. सो हे सगळं ट्राय करणार आहोत. सो लेट्स सी वी विल स्टार्ट अनबॉक्सिंग. येस. सो गाईज आम्हाला ना आम्ही एक ऑर्डर केलं होतं अपेक्स लाईट आणि ओके नाही बोलायचं आहे. ओके सो आम्ही त्याचं अनबॉक्सिंग करत आहोत आणि हे असेंबल पण करून दाखवू तुम्हाला. सो लेट स्टार्ट अनबॉक्सिंग. स्नेहल जुगाड लावत आहे थोडेफार. जुगाडू स्नेहल. वेट एवढे कष्ट नको देऊ आता. हा बॉक्स आहे त्याचा आणि ही ना अशी वर्टिकल लाईट आहे. सो वर्टिकल एक स्ट्रिप दिसणार आहे. नाही तर हाताला लावून घेशील. असे ओके. सो ह्याला ॲक्च्युली मी व्हिडिओ बघितला ह्याचा. याला ना थोडी मेहनत लागेल असेंबल करायला. विल डू दॅट. असेल असेंबली कसं करायचं ते. येस एक बुकलेट आलं आहे आणि त्यामध्ये असेंबल कसं करायचं ते सगळं आलं म्हणजे असेलच. त्यासोबत एक रिमोट आलं आहे. ही लाईट आहे. हां अँड दिस इज केबल फॉर कनेक्शन आणि हा त्याचा बेस आहे. बेस आहे. येस. सो लेट्स स्टार्ट. आणि यासोबत एक स्क्रूड्रायव्हर्स आणि छोटे स्क्रूज पण आले. ओके. सो हे सगळ्या गोष्टी आम्ही असेंबल करू. सो हे थोडं फास्ट फॉरवर्ड करू आपण. येस. ओके. सो ओके. आणि हे ना हां मी बघितला त्याचा व्हिडिओ. सो हे असं काहीतरी असेल. सो हे ना पाईपसारखं आहे लाईट ही. जे की ह्याच्यामध्ये हां. सो याला बेस लावावा लागेल सो दॅट ही अशी उभी होईल. येस. हे बहुतेक ट्रॅक लाईटसारखंच वाटत आहे मला. ट्रॅक लाईटसारखंच आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही ह्याला कसंही ना फोल्ड वगैरे करून वापरू शकता. ओके. म्हणजे त्यांच्या अपेक्षा अजून लाईट्स आहेत जे टी व्हीच्या मागे वगैरे लावायचे ना ते अशाच आहेत. तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं टी व्हीचा शेप वगैरे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. ओके. सो हिअर वी गो. ओपन द स्क्रू get all the screws out. ओके. सो याच्यामध्ये स्लॉट्स आहेत आणि त्या स्लॉट्समध्ये ना ते स्लॉट्स एकमेकांमध्ये फिक्स केले की हे असं बेस बसेल. हां. हिला स्क्रू राऊंड करून फिरवून टाकायच्या आतमध्ये. सो आपण ह्याला पहिले टाकून घेऊया स्लोली. गो असं आता सगळं. ओके. ओके. सो 1 by 1 ठीक आहे. ॲक्च्युली मला वाटलं तर वेळ लागेल पण वेळ नाही लागणार आय गेस. ते 2 स्लॉट्स आहेत. आणि याच्या ह्या स्लॉट्समध्ये पण ना मला वाटतं काहीतरी स्क्रूज लावायचे तिथे कुठेतरी असं मी बघितलं होतं व्हिडिओमध्ये. वन सेकंड हां आहे ना स्क्रू लावायचं त्यामध्ये. येस.
इथे स्क्रूज लावायचे. येस, अदरवाईज ती अशी पडू शकते. सो हे वरती लावतेस कसं तर आपण मिस केलं. ओके हे नाही नाही. हे लाव ते बघतो. ओके ओके ओके. ते लाव हे दोन्ही लाव तोपर्यंत मी आमचा पटापट. स्मार्ट हुशार IT इंजिनियर असं सगळ्यात डोकं लावतो आम्ही. सो 1 सेकंड असं ठेव थोडंसं. तू का बरं म्हणत होती 1 तास वगैरे लागतो? मला असं वाटलं होतं की 1 तास लागेल, पण होपफुली मला वाटतं नाही लागणार. ओके वेट वेट. ते खाली लावायचं मला वाटतं, इथे इथे. थोडं थोडं आठवतं मला व्हिडिओमध्ये मी काय बघितलं. ओके नाव आपण सगळे स्क्रूज फिट करून घेऊया. येस, ॲक्च्युली इट इज नॉट सो टाईम कन्झ्युमिंग. पटकन होते असेंब्ली. तुम्ही लावतो तू वरच्या स्क्रूला. म्हणजे 2 मिनटं वेट. हे असं वरूनच असं खाली स्लाईड. येस, स्लाईड करायचं आहे फक्त ते. येस डन. ओके चलो लेट्स फिट दिस स्क्रू 1 2. स्क्रू फिट झालेले आहेत. ॲक्च्युली इट इज व्हेरी इझी है ना. ॲक्च्युली इट इज व्हेरी इझी. माईक आम्ही विसरतोय सारखं सारखं. सो 6 स्क्रूज आहेत. ते स्क्रूज एव्हरी हे जिथे काय म्हणतात त्याला 2 पार्ट्स जिथे कनेक्ट होतात ना तिथे 2-2 स्क्रूज लावायचे. ओके सो 4 आर डन. ओके ओनली 2 बाकी आहेत आता फक्त आणि झालं आहे. सो ही लाईट आम्ही यासाठी घेतली होती की एक ॲम्बियन्स क्रिएट होतो. याच्यामध्ये मल्टिपल कलर्स आहेत, लाईक व्हरायटी ऑफ कलर्स. आणि याचं एक ॲप्लिकेशन पण आहे, म्हणजे तुम्ही फोनवर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तिथून सगळं मॅनेज करू शकता. आणि इट इज सो पोर्टेबल की तुम्ही त्याला कुठेही घरामध्ये ठेवू शकता, कुठल्याही कोपऱ्यात, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये, कुठेही. सो आम्ही त्याला चालू करून पण दाखवू तुम्हाला. तो एक्स्ट्रा नाही ना कोको. ओके अँड शी इज कोको आर डॉग. तिला सगळ्या जागेवरती जायचं असतं. तिला सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं आमच्या. एक होता हा जो आहे तो कुठे लावायचा नाही आहे ना असं. ओके सॉरी. अँड असेंब्ली इज डन. असेंब्ली इज डन. आणि मी असं बघितलं होतं, बघू हात काढ बाजूला. ह्याला असं असं केलं ना तरी ते नाही पडत. ओके म्हणजे त्यांचं काहीतरी, म्हणजे हे जर तुम्ही व्यवस्थित स्क्रूज वगैरे सगळे व्यवस्थित फिट केलं ना तर ते एवढं इझिली नाही पडत. कसं त्याचा बेस त्यांनी थोडा व्यवस्थित स्ट्रॉंग बनवला आहे. सी म्हणजे ॲटलिस्ट थोडासा धक्का हा थोडासा धक्का लागून नाही पडत होते. तुम्ही खूप जोरात पाड बघू. हां तुम्ही खूप जोरात धक्का दिलात पण थोडासा तुमचं चालता चालता वगैरे धक्का दिला लागला तर नाही पडणार. सो इकडे खालची सरफेस. ओके पण हे कुठं लावायचं आहे? हे इथं आहे. आहे. ओके ओके लेट्स. सो हे आम्ही लावलेलं आहे. लावून बघतो आम्ही आता, पण ते ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्यासाठी. ओके सो वेअर इज द ॲप्लिकेशन. कॅन यू गेट युअर फोन. एवढी इंग्लिश का झाडतोस पण तू? बोल की थोडं मराठीत. स्मार्ट लाईफ. थोडं मराठीत बोल की.
हो, हे पण सेम ॲप्लिकेशन आहे आपल्या लाईट्सची जी ॲप्लिकेशन ओके. सो गाईज आमच्या ज्या घरातल्या लाईट्स आहेत ना बाकीच्या, त्या पण सगळ्या फोन ऑपरेटेड आहेत आणि त्यात म्हणजे त्या अशा आहेत की तुम्ही त्याचं टेम्परेचर कमी जास्त करू शकता. म्हणजे एकदम कूल टू एकदम वॉर्म किंवा एकदम डिम टू एकदम ब्राईट असं करू शकता. सो ते ॲप्लिकेशन आणि ह्या लाईटचं ॲप्लिकेशन आय गेस सेम आहे, हो का? थांब बघूया. हो, ह्याचं QR कोड इज लाईक स्मार्ट लाईफ ॲप्लिकेशन आहे, बट दिस इज नॉट अ QR कोड. तोपर्यंत आपण एक काम करूया ना, आपण तोपर्यंत हे हां, रिमोटने चालू हो. ॲप्लिकेशन. येस, म्हणजे ॲक्च्युली जे सगळी कामं रिमोटने होतात ना ते सगळे ॲप्लिकेशनने पण होतात, पण ॲप्लिकेशनने इट इज इझी. नंतर डेमो. हां, नंतर डेमो करूया. येस, फक्त ॲज ना याच्यामध्ये 2 मिनटं, याच्यामध्ये मल्टिपल कलर्स आहेत, म्हणजे एनी कलर. सो ते ॲप्लिकेशनमध्ये ना तुम्ही त्याचं सगळं इझिली सेट करू शकता. सो ते इझी आहे ॲप्लिकेशन थ्रू आणि रिमोटने होईल, पण थोडं डिफिकल्ट जाईल ते एक्झॅक्ट कलर आणि टेम्परेचर मॅच करायला. नाही ती हात पायाचं सोबत. ओके, चलो. आपण अंधार करून पण दाखवूया पूर्ण. हे ब्लूटूथ पेअर मध्ये गेलं का? हां, पण हे असं का होतंय? आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. सो तुम्हाला इथे दिसत असेल, ह्याला मल्टी ऑप्शन आहे एक. स्टॅटिक कलर, स्टॅटिक. एकदा ऑफ करून चालू करूया. और मे बी याच्यामध्ये सेलच नाही आहे. ओके, येस, सो देर आर नो सेल्स. हुशार आम्ही. रुपये सेल आणतोय. सो अशी ही लाईट आहे. ॲक्च्युली मला लाईटचा टी व्हीच्या मागे एक लाईट आहे यांची, ती घ्यायची होती, पण आमच्या टी व्हीला ना एक्स्ट्रा कनेक्शन नाही ठेवलं आहे आम्ही, म्हणजे स्मार्ट बॉक्स वगैरे नाही ठेवला आहे, त्यामुळे आम्हाला ती घेता नाही आली. सो म्हटलं की ही ट्राय करूया. सो एका सोफ्याच्या बाजूला कोपऱ्यात वगैरे आम्ही एक ॲम्बियन्स क्रिएट करायचा असेल आपल्या मूडप्रमाणे तर ते करू शकतो. तो आपलं काम इझी होईल आता. पण त्यांनी सेल टाकायला पाहिजे होतं त्याच्यासोबत. आपण त्यांना फीडबॅक देऊया की तुम्ही देताना सेल पण द्या त्याच्यासोबत प्लीज. बिकॉज रात्री आपण किती वाजता? हो, आम्ही ॲक्च्युली खूप लेट शूट करतोय. इट्स अप्रॉक्स 11 वाजता. हो, सो लेट्स ट्राय. सो दिस इज ऑफ. प्रेस द ऑफ बटन. ऑन. नाव ट्राय करूया आपण मल्टीलाईट. सो दिस इज मल्टीलाईट. आता रँडम. ओके, स्ट्रॉप. सो दिस इज लाईक डान्सिंग लाईट और समथिंग. हां, तुम्ही ते पण क्रिएट करू शकता. तुम्ही पार्टीचा मूड असेल तुम्ही तसं वाईब सेट करू शकता. किंवा एखादा फ्लॅश. हो, फ्लॅश म्हणजे फ्लॅश ऑन अँड ऑफ. ओके, करेक्ट. ब्रीथ. ओके, लाईट डीम. आणि हां, ब्राईट होईल आणि मला वाटतं की आपण जसं ब्रीद करतो तसं काहीतरी आहे. लेट्स स्टार्ट विथ स्टॅटिक कलर. मागचा कलर वार्म होता ना. हा प्रॉपर व्हाईट आहे. हां, दिस इज कूल. आणि दिस इज वॉर्म. ओके. मग ह्याचा आपण ब्राईटनेस कमी जास्त करू शकतो. याचा ब्राईटनेस कमी जास्त करू शकता. सो दिस इज लो ब्राईटनेस. सो आम्ही ब्राईटनेस कमी आणि जास्त करून बघतोय. ओके. सो तुम्ही आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या मूडप्रमाणे, वाईबप्रमाणे तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये खूप मल्टिपल ऑप्शन्स तुम्हाला मिळतात, म्हणजे लाईट्सचे ऑन ऑफच्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे पण आणि कलर चेंजिंग मध्ये पण. ओके, टाइम सेट पण आहे. जर का तुम्हाला फास्ट हे करायचं असेल बंद चालू, तर
तर तुम्ही करू शकता प्लस मायनसने. ओके. याच्यामध्ये पण प्लस मायनसने बहुतेक आपण कधीतरी ॲक्च्युली पार्टी थ्रो केली घरी तर आपण हे यूज करू शकतो टू गिव्ह दॅट क्लब इफेक्ट. रँडम. आणि याच्यामध्ये पण प्लस, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकतो आपण. सो याच्यामध्ये ॲक्च्युली खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन जस्ट एक्सप्लोर दोज ऑप्शन्स. तुम्ही तुमचा फ्रिक्वेन्सी, लाईटचं डिम म्हणजे ऑन अँड ऑफ हे सगळं सेट करू शकता आणि खूप मल्टिपल कलर्स वगैरे काही सेट करू शकता तुम्ही. ओके, आपण एक फोटो घेऊया. आपण असंच पोज देऊया एक, नंतर आपण स्क्रीनशॉट काढू. पण आपण अंधार येईल का आपल्या चेहऱ्यात? ठीक आहे. सो अशा पद्धतीने आम्ही ह्याला अनबॉक्स केलेलं आहे, असेंबल केलेलं आहे आणि तुम्हाला थोडाफार डेमो पण दाखवला आहे. ओके, सो दिस इज द एपेक्स लाईट. ओके देन आता एक काम करूया, आपण ह्याला समोर ठेवूया ओके. आणि आपल्या फोनमधून आपण कसं दिसतो या लाईटच्या समोर ते एकदा ट्राय करून बघूया. ओके, सो आम्ही ना ह्याला फुल ब्राईटनेसवर ठेवणार आहे. ओके. सो युजली व्हिडिओ वगैरे शूट करायला कधी कधी लाईट्स लागतात ना, सो आम्ही जस्ट ट्राय करतोय की आम्ही ही लाईट यूज करू शकतो का फॉर दॅट पर्पज. ओके. अँड फॉर व्लॉगिंग अँड ऑल. हां, करेक्ट. सो येस. सो दिस इज द दॅट अँगल की आम्ही समोर लाईट ठेवली आहे आणि आम्ही त्या लाईटच्या समोर बसलो आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये पण जर का चेंज केलं पण नाही, रेड ह्याच्यामध्ये रेड red. रेड कर रेड. ओके, दिस इज रेड. नो, दॅट वॉज ऑरेंज. दिस इज रेड. व्हेरी ब्राईट. ब्लू, व्हाईट. दिस इज व्हाईट अँड दिस इज व्हॉट वी नीड. आणि ह्याला कमी कलर करून ह्याला कलर ह्याचं वॉर्मथ तुम्ही कमी जास्त करू शकता. सो या गाईज, दिस इज द एपेक्स लाईट. दिस इज अस. थोडा वेळ द्या, आम्ही त्याचे ॲप्लिकेशन टाकतो येस आणि ॲप्लिकेशन सोबत सुद्धा एक क्विक व्हिडिओ करून टाकू. येस. Yes, okay. चालेल. ओके देन, सी यू. सो माझ्याकडे ऑलरेडी आहे, सो आय नॉट इन्स्टॉलिंग इट. तर जेव्हा तुम्ही ह्याला ब्लूटूथ पॅरिंग मोडमध्ये टाकाल तेव्हा हे बटन जरा प्रेस करून ठेवायचं आहे, तर लाईट विल स्टार्ट ब्लिंकिंग. और वी कॅन ॲड द डिवाइस ॲज वेल. ओके, हे आहे इथे लिस्ट होत आहे. RGB फ्लोर लॅम्प. हां, RGB फ्लोर लॅम्प. ओके. तर ह्याला मी ओपन केलं आहे. इथं पासवर्ड टाकायचं आहे. सो मी पासवर्ड टाकत आहे. डन. नेक्स्ट. सो नाव ती लाईट ॲड होत आहे या ॲप्लिकेशनमध्ये. सो थोडा वेळ लागेल, एक 5 ते 10 सेकंड. ओके, डन. या. So now we can open that light. सी मी बोलत Okay. होते ना जे कलर्स, सो इथून म्हणजे तुम्ही रिमोटने करू शकता, पण इथे तुम्हाला एवढे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स मिळतात ना कलर रेंजचे Correct, की तुम्ही correct. कुठलेही सो ऑप्शन चूज आपण करू पहिले शकता. स्टार्ट करूया बंद चालूपासून. सो आय कॅन टर्न ऑफ द लाईट, आय कॅन टर्न ऑन. मग तुम्हाला आता ग्रीन लाईट आहे. ओके, दिस इज ग्रीन. आणि मी फक्त चेंज करत आहे इकडे तिकडे. सो लाईट इज चेंजिंग. सो हे कुठल्या पण कलरमध्ये, कुठला पण ह्याच्यामध्ये खाली कर, ब्ल्यू कर. चेंज होत आहे. ब्ल्यू. तर आपलं जनरल लाईट जी असते घरातली, दिस इज येल्लो. ओके, सो लेट मी थोडा येल्लो लाईट. वेर इज येल्लो. ठीक आहे, हे तर कळलं की कलर्स आहेत. याचा पण काहीतरी यूज आहे, ते पण एक्सप्लेन. हां, सो ह्याच्यामध्ये मल्टी कलर जेव्हा येईल, सो तुम्ही ते चूज करू शकता. ओके. हां, सो यामध्ये ना एक प्रीसेट्स दिलेले आहेत काही, सो त्याप्रमाणे तुम्ही चूज करू शकता तुम्हाला जे वाईब हवे त्याप्रमाणे. सो गाईज, दिस इज न्यू. सो ह्याच्यामध्ये म्युझिक वरून सुद्धा बहुतेक ह्याची लाईट हे होणार. ओके. सो वी कॅन सिलेक्ट द सेन्सिटिव्हिटी. तुम्हाला किती फास्ट करायचं आहे, किती स्लो करायचं आहे, किती ब्राईट पण ब्राईट करायचं आहे. येस. नाव जॅझ. म्हणजे म्युझिक वाजेल सपोज म्युझिक आपण चालू केलं, त्या म्युझिक प्रमाणे ते डान्स करेल असं. करेक्ट. सर तुम्ही जॅझ म्युझिक प्ले करत आहात, तुम्ही ह्याची लाईट जॅझ मोडवर ठेवू शकता. ओके. सपोज क्लासिक म्युझिक.
so yeah, so this is classic. We can change the light. So let's see. आता यामध्ये खूप सारे कंट्रोल्स आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी हे करू शकता. सो बेसिकली आता हे क्लासिक मोड आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर, लाईट्स वगैरे सगळं होत आहे. स्क्रॉलमध्ये फक्त वरती खालती स्क्रॉल होणार. येस, सो सेन्सिटिव्हिटी कमी जास्त. तू लाईट पण दाखव. ओके, हो हो, ते दिसते थोडीशी लाईट. येस. सो एनर्जी, सो अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, जे की आपण एका टाईमलाच सगळं नाही करू शकणार. सगळं एक्सप्लोर नाही करू शकत आपण वन टाईम. सो हळूहळू जसं आम्ही यूज करू तसं आम्हाला कळेल की त्याचा कशा पद्धतीने आम्ही यूज करू शकू. आणि आम्ही मध्ये मध्ये आमच्या इन्स्टा अकाउंटवर पण काहीतरी व्हिडिओज टाकत जाऊ, त्यामध्ये पण आम्ही दाखवत जाऊ की आम्ही कशा पद्धतीने यूज करतोय. आणि याच्यामध्ये टायमर पण आहे, म्हणजे तुम्हाला सपोज रात्रीची डिम लाईट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात डिम लाईट सेट करून, फॉर एक्झाम्पल लेट्स सेट 1. ओके, सो येल्लो आणि आय विल जस्ट डिम द लाईट. ओके, सो हे तुम्ही एकदम डिम करू शकता. म्हणजे जेव्हा आणि तुम्ही रात्री तुम्ही कर्टन्स टायमर वगैरे पूर्ण बंद करून तुम्ही झोपत आहात, पण Yes. स्टील यू नीड सम लाईट रात्री भूक लागते हां, आणि set तुम्ही करू शकता. हो, इथे Even टायमर जर आहे. तुम्ही 7 सपोज तुम्ही बाहेरून येत असाल कुठे आणि घरी कोण नाही आहे, तर तुम्ही त्या टायमरला सेट करून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही घरी यायच्या आधी ती लाईट चालू असेल. हां, आणि आय थिंक इवन आता हे टायमर सेट केलं आहे, ठीक आहे. हे आता 1 मिनिटानंतर ही लाईट बंद पण होऊन जाईल. ओके, सो आणि त्यामध्ये वेगवेगळे टायमर पण आहेत, म्हणजे 10:58चं जर का टायमर लावला, एक्झिक्युशन ॲक्शन टर्न ऑफ, एक्झिक्युशन सायकल वन्स. सो लेट मी जस्ट सेट 11 PM. सेव्ह. मग याच्यामध्ये तुम्ही ऑनसाठी पण टायमर सेट करू शकता, ऑफसाठी पण सेट करू शकता. ओके. सो जर का 11 वाजता आत्ता मी टर्न ऑफचं ठेवलं आहे, लेट्स से मी 11 वाजून 1 मिनिटाने ह्याला टर्न ऑन करायचा प्रयत्न करूया. ओके, सो सेव्ह. सो 1 मिनिटाने ही लाईट पहिले बंद होईल, मग परत 1 मिनिटाने चालू बंद होईल. सो हे 1 मिनिटाने फॉरवर्ड करू व्हिडिओमध्ये. सो बंद झाली लाईट 11. आता 1 मिनिटाने परत चालू. म्हणजे इन शॉर्ट, जेव्हा तुम्हाला रात्री लाईट पर्टिक्युलर टाईमसाठी वगैरे पाहिजे असेल, देन यू कॅन यूज दिस पर्टिक्युलर फीचर शेड्यूलवालं. तसं टायमर सेट करू शकता, ती ऑटोमॅटिक लाईट चालू बंद होऊन जाणार. हां, सो 1 मिनटं वेट करूया आपण. सो लाईट चालू पण होऊ द्या. स्नेहलला व्हिडिओ बंद करायचा आहे, सो आपण जरा लवकर करूया. झाला का 1 मिनिट? सेकंड्समध्ये नाही जर काउंटडाऊन, नाही तर मी 15 सेकंडला चालू बंद केलं असतं. आयडियली हे पण हे फक्त सांगणं की करू शकतो, दॅट इज फाईन. हां डन. सर मला अजून एक चेक करायचं आहे. सो लेट मी जस्ट टर्न ऑफ माय वायफाय. फोनवर मी वायफाय बंद करतो. आणि मला जस्ट चेक करायचं आहे की वेदर तुम्ही वायफायमध्ये नसून पण तुम्ही ह्याला ऑपरेट करू शकता का. ओके, सो मी आता डेटावर आहे आणि ही लाईट माझ्या घरातल्या वायफायवर आहे. सो लेट मी जस्ट सर्च. तर ही लाईट आहे. सो लेट मी जस्ट टर्न ऑफ. येस, सो ही लाईट आता नेटवर्कमधून कुठून पण तुम्ही चालू पण करू शकता.
बाय. सो याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत जे की आपण असं व्हिडिओमध्ये नाही कवर करू शकणार, बट इट्स व्हेरी इझी टू ऑपरेट. हां, येस. सो आजकाल सगळेच म्हणजे आमच्या घरातले सगळ्याच लाईट्स या कंट्रोलवर आहेत, मोबाईल कंट्रोलवर, आणि तुम्ही कुठून पण त्या लाईट्सला ऑपरेट करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर असाल आणि